आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आणि ज्या दिवशी बाप आपल्या घरातून निघून जातो ना, आपलं अस्तित्व संपल्यासारखं वाटतं. मग कधी कधी विचार येतो की जगावं तरी कुणासाठी. अरे ज्या बापामुळं इतकं मोठं झालो, ज्या बापामुळं आज ताट मानेनं जगतोय, ताट मानेनं फिरतोय, तो बापच आज जिवंत राहिला नाही, जगून तरी काय उपयोग आहे, असा विचार मनामध्ये कधी कधी येतो. पण कधी कधी असं वाटतं जो आलाय त्याला जाणं तर निश्चितच आहे, मग दुःख का करावं. त्याच्यामुळे माझं इतकंच सांगणं आहे तुम्हाला, जोपर्यंत घरातला बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. पण आमचं कसं झालंय, लहानपणापासून आमच्या लेकरांनी एकच बाप लक्षात ठेवला. लहानपणापासून आई त्या लेकराला सांगत असते, बाळा इकडं जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, तिकडे जाऊ नको बाबा मारतील. आणि त्यामुळं आमच्या लेकरांनी फक्त मारणाराच बाप लक्षात ठेवला, कठोरच बाप आमच्या लक्षात राहतो.